नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक खास अपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. विधी व न्याय विभागाकडून 821 पदांची भरती जाहीर झालेली आहे मित्रांनो. 18 सरकारी वकील कार्यालयासाठी 821 पदांची भरती जाहीर केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. कोणती कोणती पदं असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, किती किती पदं असणार आहे, कोणत्या विभागासाठी संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. आजचा लेटेस्ट जी आर असणार आहे 27 नोव्हेंबर 2024चा. ओके, तर आता जी आर एनला सुरुवात झालेली मित्रांनो 25 तारखेपासून. आता आपण दररोज आपल्या डेली बेसिसवर आपण नवीन नवीन जी आर आपल्या चॅनलला बघत जाऊ मित्रांनो. ओके, असे जी आर वगैरे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. डेली नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी, गव्हर्नमेंटचे जी आर आणि गव्हर्नमेंटच्या योजना आपण घेऊन येत असतो आपल्या चॅनल मित्रांनो. चला तर मग सुरू करूया मित्रांनो हा व्हिडिओला. जसं की तुम्ही आता मित्रांनो बघू शकता, त्यासमोर मी आता पीडीएफ फाईल ओपन केलेली आहे. आपण जी आर बद्दल आता संपूर्ण माहिती वाचून घेऊया. विधी व न्याय विभागांच्या कार्यसन 8च्या अधिपत्याखालील 13 सरकारी वकील कार्यालयाच्या स्थापनेवरील मंजूर पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके, आता हा जो जी आर असणार मित्रांनो विधी व न्याय विभागावरून आलेला आहे मित्रांनो. 27 नोव्हेंबर 2024चा जी आर मित्रांनो. आजच्या तारखेचा जी आर आहे, लेटेस्ट जी आर. ओके, तर मित्रांनो त्यांनी आता प्रस्तावना पण दिलेली आहे, त्यानंतर त्याचे निर्णय पण दिलेले शासनचे. आपण आता निर्णय वगैरे आपण प्रस्तावनावर शॉर्टकटमध्ये बघून घेऊया. आता थोडं थोडं आपण पद पण बघून घेऊया खालती. तर प्रस्तावनामध्ये दिलेले मित्रांनो, विधी व न्याय विभाग कार्यसन 8च्या अधिपत्याखालील 13 सरकारी वकील कार्यालयास 581 पदांचा आकृतीबंध त्या संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णय 18 एप्रिल 2023 मध्ये निश्चित करण्यात आलेला होता मित्रांनो. सांगता आलेले 2023 मध्ये 18 एप्रिलला 581 पदांचा इथं भरण्यासाठी ते काढलेलं होतं मित्रांनो. ओके, पण त्यांनी आता काय केलं मित्रांनो, आता पदे वाढवली याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आता माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील दाखल पिटिशन. त्याच्यानंतर मध्ये आपल्या 2020 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने 9/2/2024 तर 5/3/2024 झालेल्या सुनावणीत राज्यातील सर्व सरकारी वकील कार्यालयात पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यकतेनुसार राज्यातील सरकारी वकील कार्यालयातील स्टॅफिंग पॅटर्नची पुनर्रचना करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले होते. त्या अनुसार 13 सरकारी वकील कार्यालयात स्टॅफिंग पॅटर्नच्या पुनर्रचना करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय 3 एप्रिल 2024 नोव्हेंबरमध्ये महाअधिवक्ता महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली स्टॅफिंग पॅटर्न समिती गठीत करण्यात आली. त्याच्यानंतर मित्रांनो तसेच शासन निर्णय 30 एप्रिल 2024 मध्ये सदर समितीला सहाय्य करण्याकरिता सरकारी वकील कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात आलेली होती मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये मित्रांनो आता शासनाने आता काय निर्णय घेतलेला 3 एप्रिल 2024 मध्ये गठीत करण्यात आलेल्या महाधिवक्ता अध्यक्षेखालील 13 समितीची सरकारी वकील कार्यालयामध्ये स्टॅम्पिंग पॅटर्न बाबतचा अहवाल संदर्भ क्रमांक 14 येथील पत्रामध्ये विधी व न्याय विभागास सादर केला होता मित्रांनो. तदनंतर सदर स्टॅम्पिंग पॅटर्न बाबतचा प्रस्तावना वित्त विभागांच्या मान्यतेवर सादर करण्यात आला. वित्त विभागाने एकूण 663 नियमित पदे, आता इथं लक्षात असू द्यायचे 663 नियमित पदे, 188 पदे बाह्य यंत्रणेद्वारे अशा एकूण 891 पदांचा सुधारित आकृतीबंध प्रस्तावना इथं मान्यतेसाठी सादर केलेला आहे मित्रांनो. आता इथे लक्षात असू द्यायचे नियमित पदे म्हणजे आपली परमनंट वॅकन्सी असणार आहे. इथं ही वाली 663 पदांची, बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे तुम्हाला माहितीच येते, आता आपण ते कटांतरी पद्धती स्वरूपामध्ये आपण म्हणतो त्याप्रमाणे ते 188 पदे असणार आहे मित्रांनो. एकूण इथं आता 821 पदांची भरती जाहीर त्यांनी केलेली मित्रांनो, आता लेटेस्ट असल्यामुळे. ओके, तर उपसमितीने 13 सरकारी वकील कार्यालयाकरता 821 पदांच्या सुधारित आकृतीबंध मान्यता दिली. त्यानंतर इथं आता 13 सरकारी वकील मध्ये 821 पदांचा सुधारित आकृतीबंध आता चक्रीय पद्धतीने उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे. सदर प्रस्तावना 30 सप्टेंबर 2024 रोजी उच्चस्तरीय सचिव समितीने चक्रीय पद्धतीने मान्यता प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यता शासन निर्णयामध्ये निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती मित्रांनो, सांगण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पण इथं सेम तसंच लिहिलंय. शासन निर्णयामध्ये विधी व न्याय विभाग कार्यसन 8च्या अधिपत्याखालील 13 सरकारी वकील कार्यालयांच्या स्थापनेवरील सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये 821 पदांच्या जागा, एकूण 821 पदे असणारे, त्याच्यामध्ये नियमित पदे
333 पदे आणि 188 पदे आपले बाह्य यंत्रणेद्वारे शासनाने मान्यता दिलेली आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये जे मित्रांनो या कार्यशाळेमध्ये अधिपत्याखाली 13 सरकारी वकील कार्यालयातील परिशिष्टामध्ये दर्शविल्यानुसार गटाची पदे असणारे त्याच्यानंतर मृत स्वर्ग ठरवण्यात आलेले आहे. त्यानंतर सदर मृत स्वर्गात परिशिष्टामधील ब मध्ये नमूद केलेल्यानुसार सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेताना वित्त विभागाने 27 एप्रिल 2022 मध्ये रोजीच्या शासन निर्णयामध्ये मार्गदर्शन सूचनांचे पालन करणे त्यावेळेस सांगण्यात आलेले मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये मित्रांनो आता गट मधील सध्या मृत संवर्ग म्हणून ठरवण्यात आलेल्या पदांवर कार्यरत कर्मचारी संख्या वगळून उर्वरित रिक्त मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात सेवा बाह्य यंत्रणेकडून घेण्यात याव्यात. मृत संवर्ग ठरवलेले पदावरील व्यक्तींची सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू इत्यादी कारणामुळे पद रिक्त झाल्याने हे पदे आपोआप नष्ट रद्द होतील असं सांगण्यात आलेले आहे. तदनंतर पदांची सेवा आवश्यकतेनुसार बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात यावं असं सांगण्यात आलेले मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो बाह्य यंत्रणेकडून सेवा उपलब्ध घेण्यासाठी वित्त विभागाने वेळोवेळी शासन पत्रामध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध करून घेताना कायद्याचा भंग होणार नाही व काळजी कार्यालयांनी प्रमुखांनी घ्यायची. महसूल तुटी, राजकीय दायित्व तसेच शासनाचे घोषित केलेल्या नवीन योजना यामुळे मोठ्या प्रमाणात शासनावर आर्थिक भार येतो. अशा परिस्थितीत वाढीव त्याच्यानंतर यशस्वी राज्य शासन स्वीकारू शकत नाही. आपल्याला काय याच्यामध्ये लिहिले शाश्वत 13 त्याच्यामध्ये सरकारी वकील कार्यालयाकरिता मंजूर करण्यात आलेली अतिरिक्त 235 नवे पदे, त्यानंतर 192 नियमित असणारे त्याच्यामध्ये 43 पदे जे बाह्य यंत्रणेद्वारे करणारे मित्रांनो. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. कशामध्ये? सरकारी कार्यालयामध्ये. ओके, त्यामध्ये मित्रांनो उपलब्धता सादर करण्यात यावी मित्रांनो सांगण्यात आलेले आहे. पदे भरण्याकरता प्रथम कारवाई करण्यात यावी असं अशा पद्धतीने इथं दिलेले आहे. त्याच्यानंतर ते आता इथं जी काय आहे आता जानेवारी बद्दल मंजूर पदे जी तसे 13 जानेवारी पासून 2023 पासून आपल्या मंजूर पैकी रिक्त पदे आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात बाह्य यंत्रणेद्वारे देण्याचा मनुष्यबळातून कमी करण्यात यावं सांगण्यात आलेलं आहे. आता आपण आता ही सगळी माहिती वगैरे वाचलेली आहे. आता तुम्हाला शॉर्टकटमध्ये आता पदे कोणती कोणती ते पण दाखवून देतो मित्रांनो. तर अधिवक्ता यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबईसाठी आलेले परिशिष्टामध्ये बघू शकता. नियमित पदे आता किती असणार मित्रांनो तुमच्या समोर आता वेगळ्या वेगळ्या विभागासाठी असणार आहे. बरं, पदनाम त्याच्यानंतर वेतन आपला आणि जुन्यामध्ये त्यांनी किती काढलेले 18/4/2023 रोजीच्या. त्यानंतर आपल्याला अनुसार किती पदे काढले त्यांनी 26/4/2023 नुसार पदे आणि आता त्यांनी सुधारित पदे किती केलेली आहे ते लिहिले. सुधारित पदे आपण बघणार आहोत. आपल्याला आता बाकीच्या जुन्या पदांची काही घेणं देणं नाही. ओके, आज स्थापना अधिकारी यांच्यासाठी तुम्हाला सॅलरी तुम्ही बघू शकता मित्रांनो. 64,900 पासून 1,42,400 एवढी सॅलरी तुम्हाला बघण्यात मिळते. एक पद असणार याच्यामध्ये अधीक्षक साठी इथं असणार आहे मित्रांनो. इथं आपल्याला 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी मिळणार आहे मित्रांनो. इथं पण आपल्याला एक पद इथं बघण्यात मिळते मित्रांनो. सिव्हिल सहाय्यक साठी मित्रांनो इथं आपल्याला 44,900 पासून 1,45,400 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. इथं पण आपल्याला एक पद बघण्यात मिळते मित्रांनो. अशा पद्धतीने त्यांनी इथं काढलेले आहे. खूप सारे पदे मित्रांनो. संपूर्ण पदे आपण तुमच्यासोबत बघणार 821 पदे आपण सगळे बघणार आहोत मित्रांनो. तो किती शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आता पुढे आता जाऊया आपण. लघुलेखन उच्च श्रेणीसाठी इथं असणार मित्रांनो. इथं सॅलरी असणार मित्रांनो तुम्हाला 44,900 पासून 1,42,400 इथं 2 पदे असणार मित्रांनो. आणि कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषीसाठी मित्रांनो 29,200 पासून 92,300 एवढी सॅलरी आपल्याला असणार आहे. इथं पण आपल्याला एक पद बघण्यास मिळतं. पर्यवेक्षक ज्येष्ठ लिपिकसाठी मित्रांनो इथं 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. इथं 2 पदं असणार आहे. लिपिक पदासाठी मित्रांनो इथं सॅलरी आपल्याला 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी बघण्यात मिळते मित्रांनो. ओके, इथे 2 पदे असणार मित्रांनो. हे जे पदे आता वाहन चालक, नाईक, त्याच्यानंतर शिपाई आणि झेरॉक्स ऑपरेटर सध्या त्यांची सॅलरी तुम्ही बघू शकता. 19,900 पासून स्टार्टिंग आहे 16,600, 15,000 आणि 16,600 अशा पद्धतीची सॅलरी असते मित्रांनो. पण आता इथे एकही पद नाही मृत स्वर्ग म्हणजे अजून ते तिथं काय इथं पदे खाली झालेली नाही मित्रांनो या विभागामध्ये. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. ओके, सॅलरी बेस तुम्ही बघू शकता. एकूण पहिले त्यांनी 8 पदे काढलेले 23 मध्ये. आता त्यांनी 2 पदे वाढवले मित्रांनो. 10 पदे इथे केलेले आहे. आता बाह्य यंत्रणेद्वारे
घेणारे पद कोणते असणार ते बघून घ्या मित्रांनो. वाहन चालकसाठी असणार मित्रांनो. मागे पण त्यांनी एक पद काढलं होतं, आता पण एक पद कंटिन्यू असणार आहे. आणि बहुउद्देशीय गड्ड सॉरी कर्मचारी, शिपाई, झेरॉक्स ऑपरेटर व आपलं बांधकाम कामगार, सफाईवाला, कीपर ऑपरेटरसाठी मित्रांनो इथं 4 पदे असणार आहे मित्रांनो. ओके. इथं सांगले बाह्य यंत्रणेद्वारे. ओके. नियमित पदे नसणारे बाह्य यंत्रणेद्वारे असणार मित्रांनो. इथं टोटल इथं 5 पदे आहेत. त्यांची सॅलरी तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. आता अशा पद्धतीने सॅलरी वगैरे दिलेली आहे, स्ट्रक्चर वगैरे. नियमित पदांमध्ये नाही घेते ते बाह्य यंत्रणेद्वारे घेत आहे मित्रांनो. लक्षात असं द्यायचं आपल्याला. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो 2 नंबरला आता येणार आपलं सहयोगी महाधिवक्ता यांचे कार्यासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे नियमित पदे असणार मित्रांनो. पदनाम वेतन आपल्याला वेतन स्तर वगैरे दिलेलं आहे आणि आता सुधारित आपल्याला नियमित पदे किती असणार आहे, पूर्वीचे पदे किती होते मित्रांनो इथे दिलेले आहे. आता मित्रांनो इथं आता बघून घेऊया. इथं अधीक्षकसाठी इथं मित्रांनो 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी असणार आहे. एक पद असणार आहे. सिव्हिल सेवकसाठी लघुलेखन उच्च श्रेणी हे पद परावृत्ती करून मित्रांनो इथं आपल्याला 44,900 पासून 1,42,400 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. इथे एक पद असणार आहे. आता इथं जे मित्रांनो लघुलेखन उच्च श्रेणीसाठी इथं आता आधी एक पद होतं पण त्यांनी शून्य केलेलं आहे. इथं सॅलरी वगैरे तुम्ही बघू शकता. इथं पण आपल्याला 44,900 पासून 1,42,400 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. परिवीक्षित ज्येष्ठ लिपिकसाठी मित्रांनो 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. इथे एक पद असणार आहे. लिपिकसाठी मित्रांनो इथं परमनंट पद असणार आहे. नियमित पदांमध्ये 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी आपल्याला मिळायला बघते. इथं पण एक पद असणार मित्रांनो. टोटल इथे 4 पदं असणार मित्रांनो. वाहन चालक, शिपाईसाठी इथं कोणतीही वॅकन्सी नाही आहे नियमित पदांमध्ये. ओके. आता बाह्य यंत्रणेद्वारे मग त्यांनी घेतलेले असतील ते आपण बघून घेऊ मित्रांनो इथं आता. ओके. आता मित्रांनो इथं आता टोटल पदे किती बाह्य यंत्रणेद्वारे. इथं वाहन चालकसाठी एक पद आणि त्याच्यामध्ये शिपाई, गड्डचे पद, शिपाई, झेरॉक्स ऑपरेटर, बांधकाम याच्यामध्ये आपल्या रेकॉर्ड कीपरसाठी एक पद असणार मित्रांनो. अशी 2 पदं एकूण घेण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके. तर पुढे जाऊया मित्रांनो आपण आता. आता मित्रांनो 3 नंबरला इथं सरकारी वकील कार्यालय व उच्च न्यायालय अपील शाखा मुंबईसाठी नियमित पदे इथं बघू शकता तुम्ही. पदनाम, वेतन स्तर आणि आपल्याला इथं दिलेले सगळे सुधारित पदे मित्रांनो. ओके. तर आधी स्थापना अधिकारीसाठी इथं तुम्ही सॅलरी वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो. इथं 2 पदे त्यांनी काढलेली आहे. अधीक्षकसाठी पण मित्रांनो 7 पदे त्यांनी आता काढलेली आहे परत. इथं सॅलरी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. आणि सिव्हिल सेवकसाठी मित्रांनो इथे एक पद असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो लघुलेखन उच्च श्रेणीसाठी मित्रांनो 8 पदं काढलेली आहेत. लघुलेखन निम्न श्रेणीसाठी मित्रांनो 12 पदे काढलेली आहेत. ग्रंथपालसाठी मित्रांनो एक पद काढलेले आहे आता त्यांनी. आणि पर्यवेक्षी ज्येष्ठ लिपिकसाठी 14 पदे असणार आहे मित्रांनो. लघुलेखनसाठी इथं 5 पदे असणार आहे आणि लिपिक टंकलेखनासाठी 57 पदे असणार मित्रांनो. अशा पद्धतीने काढलेले सॅलरी तुम्ही बघू शकता सगळ्यांची. सॅलरी वगैरे दिलेली मित्रांनो. इथं पहिले त्यांनी 88 पदं काढलेली होते. इथं आता कोणतेही पद नाहीये नियमितमध्ये. मृत संवर्ग नाही त्यामुळे इथे 117 पदं त्यांनी काढलेली मित्रांनो. ओके. आता बाह्य यंत्रणेद्वारे कोणती पदं भरण्यात येतात ते पण आपण बघून घेऊया. तर संगणकीय अभियंतामध्ये एक पद काढलेले मित्रांनो. सगळ्यात जास्त वॅकन्सी आता इथं असणार मित्रांनो. गड्डसाठी कर्मचारीसाठी शिपाई, झेरॉक्स ऑपरेटर, बांधणीकार, सफाईवाला, रेकॉर्ड कीपरसाठी मित्रांनो. इथं पहिले 25 पदे तर 40 पदे केलेली मित्रांनो. ओके. एकूण 41 पदांसाठी भरती असणार मित्रांनो. आणि तुम्हाला जर शिपाई वगैरेचं पेमेंट वगैरे बघायचं तुम्ही तर पेमेंट इथं वरती बघू शकता. पण तुम्ही बाह्य यंत्रणेद्वारे असाल आता इथं सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला मृत प्रवर्ग कधी आले तर तुम्हाला नियमित पदांवर इथं घेण्यात येईल मित्रांनो. नंतर तुम्हाला भेटते मित्रांनो असं असतं ते. आता मित्रांनो 4 नंबरला सरकारी वकील कार्यालय उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबईसाठी नियमित पदे आपण बघून घेऊया इथं सगळ्यात आधी. इथं नियमित पदे असणार आहे. स्थापना अधिकारीसाठी 2 पदे असणार आहे मित्रांनो. अधीक्षकसाठी 6 पदे, लेखपालसाठी 1 पद, त्याच्यानंतर शिवसेवकसाठी इथे 1 पद, लघुलेखन उच्च श्रेणीसाठी सॅलरी चांगल्या प्रकारची असते 6 पदे असणार आहे. लघुलेखन निम्न श्रेणीसाठी इथं 5 पदे असणार आहे मित्रांनो. ग्रंथपालासाठी इथे 1 पद, त्यानंतर पर्यवेक्षी लिपिक ज्येष्ठ लिपिकसाठी 10 पदं असणार आहे मित्रांनो. लघुलेखन टंकलेखनासाठी 2 पदं आणि लिपिक टंकलेखनासाठी इथं 52 पदे असणार आहे मित्रांनो. अशी इथे टोटल 86 पदांची इथं भरती काढलेली मित्रांनो. आधी 53 होत्या 86 केलेली त्यांनी इथं बघू शकता तुम्ही. जे नाईक, झेरॉक्स ऑपरेटर वगैरे जे बाह्य यंत्रद्वारे घेण्यात येणार आहे आपण ते खाली इथं बघणार आहोत. सॅलरी बेस तुम्ही बघून घ्यायची फक्त इथं किती असणार आहे. एक तुम्हाला अनुमान लावून जातो मित्रांनो. अशा पद्धतीने असतं ते. आता मित्रांनो इथं जे मित्रांनो संगणक अभियंतासाठी वॅकन्सी असणार आहे.
याच्या पेन घेऊन घेतो एक मिनिट. संगणक अभियंता इथे एक पद काढले त्यांनी. आणि इथं आता बाह्य यंत्रणेद्वारे त्यांनी शिपाई, झेरॉक्स ऑपरेटर, बांधणीकार, सफाईवाला आणि रेकॉर्ड कीपरसाठी आधी 17 पदे, तर 22 पदे केलेली मित्रांनो. एकूण इथे 23 पदांसाठी इथं भरती काढलेली त्यांनी अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मित्रांनो सरकारी वकील कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखा, रिट सेल मुंबईसाठी इथं काढलेली मित्रांनो त्यांनी. नियमित पदे आपण बघून घेणार आहे इथे सगळ्यात आधी. स्थापना अधिकारीसाठी मित्रांनो 2 पदे काढलेली त्यांनी इथं बघू शकता तुम्ही. ओके, एक मिनिट खाली घेतो. अधीक्षकसाठी पण त्यांनी 6 पदे इथे घेतलेली आहे. लेखपालसाठी मित्रांनो 1 पद असणार आहे. त्याच्यानंतर सिव्हिल सेवकसाठी 1 पद, लघुलेखन उच्च श्रेणीसाठी 8 पद, लघुलेखन निम्न श्रेणीसाठी 13 पदे असणार आहे. ग्रंथपालसाठी 1 पद असणार आहे मित्रांनो. पर्यवेक्षक ज्येष्ठ लिपिकसाठी 10 पदे असणार आहे. लघुलेखनसाठी मित्रांनो 4 पदे असणार आहे. लिपिक टंकलेखनासाठी 67 पदे असणार आहे मित्रांनो. अशी एकूण इथे किती पदे काढलेली ना, आधी 65 होते, आता त्यांनी सुधारून 113 पदे केलेली आहे. म्हणजे सध्या आता कोणी आता परमनंट भरती नाही याच्यामध्ये. नाईक, यंत्रचालक आणि शिपाईसाठी वृत्तपद नसल्यामुळे मित्रांनो. ओके, ते बाह्य यंत्रणेद्वारे इथे घेण्यात येतील. बाह्य यंत्रणेमध्ये तुम्ही संगणक अभियंत्यासाठी 1 पद असणार आहे. आणि तुम्हाला झेरॉक्स ऑपरेटर, शिपाई, बांधीकार, सफाईवाला व रेकॉर्ड कीपरसाठी इथं 32 पदे असणार आहे मित्रांनो. एकूण इथं पहिले 32 पदे होते, आता त्यांनी 33 पदे केलेले आहे याच्यामध्ये पण. ओके, 1 पद वाढवलेलं आहे संगणक अभियंत्यांचं. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मित्रांनो 6 नंबरला सरकारी वकील कार्यालय, उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्यासाठी असणार मित्रांनो. ओके, तर नियमित पदे तुम्ही बघू शकता. इथे पदनाम, वेतन श्रेणी वगैरे तुम्हाला दाखवलेच आहे. आता नियमित पदे बघून घेऊ आपण आता सगळ्यात आधी. आज स्थापना अधिकारीसाठी 2 पदे घेतलेली आहे मित्रांनो. अधीक्षकसाठी त्यांनी 6 पदे काढले अशा पद्धतीने. लेखपालसाठी इथे 1 पद असणार आहे. शिवसेवकसाठी इथं 1 पद असणार आहे मित्रांनो. लघुलेखन उच्च श्रेणीसाठी 7 पदे आणि लघुलेखन निम्न श्रेणीसाठी 11 पदे असणार आहे मित्रांनो. आणि ग्रंथपालसाठी मित्रांनो इथे 1 पद असणार आहे. आणि पर्यवेक्षक ज्येष्ठ लिपिकसाठी मित्रांनो 15 पदे असणार आहे मित्रांनो. लघु टंकलेखनसाठी 4 पदे असणार मित्रांनो टोटल. आणि लिपी टंकलेखनासाठी तुम्ही बघू शकता इथं 34 पदे असणार मित्रांनो. सॅलरी बेस तुमच्या समोर दिलेला आहे सगळ्यांचा. ओके, तर बघून घ्यायचं आपण जे पण सॅलरी आपल्याला असणार. इथं आता इथं नाईक आणि फायलीकार आणि शिपाईसाठी कोणती वॅकन्सी नाही आहे सध्या, मृत संवर्ग नसल्यामुळे. एकूण इथं 58 पदे होते आधी, आता त्यांनी 82 पदे केलेली आहे. आता बाह्य यंत्रणेद्वारे कोणते पदे घेण्यात येणार यांच्यामध्ये बघून घ्या. संगणक अभियंत्यासाठी 1 पद, अभियंत्यासाठी 1 पद, आणि शिपाई, झेरॉक्स ऑपरेटर, बांधणीकार, सफाईवाला आणि त्यानंतर रेकॉर्ड कीपरसाठी 23 पदे मित्रांनो. आधी इथं 18 पदे होते बाह्य यंत्रणेद्वारे, आता 24 पदे त्यांनी केलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने. ओके, व्हिडिओ थोडा मोठा आहे मित्रांनो, पण संपूर्ण माहिती देत आहे तुम्हाला. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आहे. सरकारी वकील कार्यालय, उच्च न्यायालय, खंडपीठ, औरंगाबादसाठी मित्रांनो. आता नियमित पदे आता बघू शकता औरंगाबादसाठी. इथं स्थापना अधिकारीसाठी मित्रांनो इथं 2 पदे असणार आहे. त्याच्यानंतर अधीक्षकसाठी मित्रांनो इथं 9 पदे काढलेली त्यांनी. लेखपालसाठी मित्रांनो इथं 1 पद काढलेलं आहे. त्यानंतर शिवसेवकसाठी मित्रांनो 1 पद काढलेलं आहे. आणि उच्च उच्च लघुलेखन उच्च श्रेणीसाठी मित्रांनो 4 पदे काढलेली आहे. आणि लघुलेखन निम्न श्रेणीसाठी 22 पदे. सहाय्य ग्रंथपालसाठी 1 पद असणार आहे. पर्यवेक्षी ज्येष्ठ लिपिकसाठी मित्रांनो 10 पदे. लिपिक टंकलेखनासाठी इथं 50 पदे असणार मित्रांनो अशा पद्धतीने. इथे इथं नाईक फाईलकार आणि शिपाईसाठी कोणतेही पद नाही आहे सध्या, मूळ सर्ग नसल्यामुळे. जे 79 पदे होते, आता त्यांनी 100 पदे इथे टोटल केलेली मित्रांनो अशा पद्धतीने. ओके, तर बाह्य यंत्रणेद्वारे कोणते पदे घेण्यात येणार, आता लघुलेखन निम्न श्रेणीसाठी इथं 10 पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार मित्रांनो. इथं लिपी टंकलेखनासाठी 8 पदे बाह्य यंत्रणेद्वारे आधी होते मित्रांनो, सॉरी. ओके, ते आता 00 इथं त्यांनी आता परमनंट मध्ये टाकलेले ते. ओके, तर फक्त आता संगणक अभियंत्यासाठी इथे 1 पद असणार आहे आतापुरती. आणि इथं आता शिपाई, झेरॉक्स ऑपरेटर, बांधणीकार, सफाईवाला, रेकॉर्ड कीपरसाठी 25 पदे असणारे बाह्य यंत्रणेद्वारे असणारे जुनी पदे होते मित्रांनो. हे बंद केलेली त्यांनी आता. ओके, इथं 38 पदे होते पहिले, आता 26 पदे केलेली आहे मित्रांनो. कारण की इथले जे पद त्यांनी वरती ऍड ऑन केलेले आहे नियमित पदांमध्ये. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी बघण्यात मिळते मित्रांनो. तर मुख्य सादरकर्ता अधिकारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकार मुंबईसाठी असणारे नियमित पदे. स्थापना अधिकारीसाठी 1 पद, अधीक्षकसाठी 2 पदे, लेखपालसाठी इथं 1 पद, लघुलेखन उच्च श्रेणीसाठी 3 पदे, लघुलेखन निम्न श्रेणीसाठी 3 पद. त्यानंतर पर्यवेक्षक ज्येष्ठ लिपिकसाठी 3 पदे असणारे आणि लिपिक टंकलेखनासाठी 12 पदे मित्रांनो अशा पद्धतीने. इथं आधी पहिले 17 पदे होते, पण आता 25 पदे केलेले आहे. शिपाई स्वकक्षासाठी इथं काहीच नाही मित्रांनो, कारण मृत वर्ग नसल्यामुळे. सॅलरी बेस तुम्ही बघू शकता. तर बाह्य यंत्रणेद्वारे आपण बघून घ्या किती पदे असणार इथं.
शिपाई, झेरॉक्स ऑपरेटर, त्यानंतर बांधणीकार, सफाईवाला, रेकॉर्ड कीपरसाठी 6 पदे काढलेली मित्रांनो त्यांनी. ओके, आधी 5 होते, आता 6 केलेली, त्याच्यामध्ये पण 1 पद वाढवलेले आहे मित्रांनो. आता मित्रांनो आता पुढे जाऊया. आता इथं मुख्य सादरकर्ता अधिकारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकर नागपूरसाठी नियमित पदे आपण बघून घेऊया. स्थापना अधिकारीसाठी 1 पद, त्यानंतर अधीक्षकसाठी इथं 1 पद, त्यानंतर उच्च 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 लघुलेखन उच्च श्रेणीसाठी 5 पदं, लघुलेखन निम्नसाठी 3 पदं, पर्यवेक्षकी ज्येष्ठ लिपिकसाठी 2 पदे असणार आहे मित्रांनो. लघु टंकलेखनासाठी 1 पद, लिपिक टंकलेखनासाठी 4 पदे मित्रांनो. अशा पद्धतीने इथं 7 पदे होती पहिले, आता 17 पदे केलेली आहे मित्रांनो. ओके, तर नियमित पदांमध्ये. ओके, आणि शिपाईसाठी इथं आता एकही पद नसल्यामुळे आता इथं नाही कोणी. इथं आता बाह्ययंत्रणाद्वारे बघून घेऊ आपण. आता इथं बाह्ययंत्रणासाठी पहिले 1 पद होतं मित्रांनो. आता त्यांनी इथं आता 3 पदं केलेली आहे. शिपाई, झेरॉक्स ऑपरेटर, बांधणीकार, सफाईवाला, रेकॉर्ड कीपर याप्रमाणे पहिले 1 पद होतं, 3 पदं त्यांनी केलेली मित्रांनो. आता पुढे जाऊया मित्रांनो. आता इथं 10 नंबरला मुख्य सादरकर्ता अधिकारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबादसाठी नियमित पदे. ओके, अशा पद्धतीने बघून घेऊया आपण. स्थापना अधिकारीसाठी 1 पद, अधीक्षकसाठी 2 पदं, लघुलेखनसाठी इथं उच्च श्रेणीसाठी 3 पदे, लघुलेखन निम्न श्रेणीसाठी 6 पदे, पर्यवेक्षक ज्येष्ठ लिपीसाठी 2 पदे, लिपी टंकलेखनासाठी 7 पदे मित्रांनो. असे इथं टोटल 6 पदे होते पहिले, आता त्यांनी 21 पदे केलेली आहे मित्रांनो. शिपाईसाठी कोणतेही पद नाही आता. बाह्ययंत्रणाद्वारे ते शिपाई वगैरे घेऊ शकतात. शिपाई, झेरॉक्स ऑपरेटर, बांधणीकार, सफाईवाला, रेकॉर्ड कीपरसाठी एकूण इथं 3 पदे होते, आता त्यांनी 5 पदे केलेली मित्रांनो. पुढे जाऊया मित्रांनो. आता शेवटचे आपले 3 पेजेस बाकी बघून घेऊया. सरकारी वकील कार्यालय, नगर दिवाण न्यायालय मुंबईसाठी मित्रांनो. इथं नियमित पदे आपल्याला बघू शकता तुम्ही. स्थापना अधिकारीसाठी 1 पद, अधीक्षकसाठी इथं 1 पद, लघुलेखन उच्च श्रेणीसाठी 1 पद, लघुलेखन निम्न श्रेणीसाठी 6 पद, सहाय्यक अधीक्षकसाठी 1 पद, परिशिष्ट लिपिकसाठी 2 पदे, लिपिक टंकलेखनसाठी 13 पदे मित्रांनो. अशी एकूण इथं पदं जी काढलेली मित्रांनो त्यांनी आता 19 होते पदली, आता 25 पदं काढलेली आहे इथं आता. ओके, तर इथं आता नाईक शिपाई चपराशीसाठी कोणते नियमित पदांमध्ये नाही, इथं बाह्ययंत्रणाद्वारे आपण बघून घेऊया आता काय किती पदं असणार आहे. पहिले 8 पद होते, आता 9 पद काढलेले आहे त्यांनी. त्याच्यामध्ये शिपाई, झेरॉक्स ऑपरेटर, बांधणीकार, सफाई कामगार, सफाईवाला, रेकॉर्ड कीपरसाठी 9 पदे काढलेली. एकूण पहिले 8 पद होतात, 9 पदं केलेली मित्रांनो त्यांनी याच्यामध्ये पण. आता मित्रांनो आता शेवटच्या सेकंड लास्ट पेज आपले सरकारी अभियुक्त कार्यालय बृहमुंबईसाठी मित्रांनो. नवी मुंबई मध्ये इथे सॉरी बृहमुंबईमध्ये BMC मध्ये स्थापना अधिकारी त्याच्यासाठी 1 पद असणार मित्रांनो. अधीक्षकसाठी इथं 1 पद, लघुलेखन निम्न उच्च श्रेणीसाठी 1 पद, लघुलेखन निम्न श्रेणीसाठी 3 पदं आणि लिपी टंकलेखनासाठी 10 पदे मित्रांनो. अशा पद्धतीने काढले. एकूण पहिले 11 पदे तर 16 पदं त्यांनी केलेली मित्रांनो. ओके, बाह्ययंत्रणाद्वारे आपण बघून घेऊया किती पदे. 7 पदे काढलेली त्यांनी आता. गटचे सगळे शिपाई, ऑपरेटर, बांधणीकार, सफाईवाला, रेकॉर्ड कीपर यांच्यासाठी पहिले 6 पदं होते, त्यांनी 7 पदं केलेली मित्रांनो याच्यामध्ये. आता लास्ट पेज मित्रांनो आपलं संपूर्ण माहिती आपली इथं पूर्ण होऊन द्या आता. शासकीय अभियोक्ता कार्यालय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीसाठी असणार मित्रांनो. नवी दिल्लीसाठी मित्रांनो इथं पदनाम वगैरे दिलेलं आहे. स्थापना अधिकारीसाठी 1 पद, अधीक्षकसाठी इथं मित्रांनो 1 पद असणार आहे. लघुलेखन उच्च श्रेणीसाठी 2 पदे, लघुलेखन निम्न श्रेणीसाठी 3 पद, पर्यवेक्षक ज्येष्ठ लिपिकसाठी 2 पदे, लिपिक टंकलेखनासाठी 8 पदे मित्रांनो. एकूण इथं 8 पदे होते पहिले, आता 17 पदे त्यांनी केलेली आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने 17 पदांसाठी इथं भरती असणार आहे मित्रांनो. ओके ओके मित्रांनो. आता इथं सॅलरी तुम्ही बघून घ्यायची सगळ्यांची. सेवा आता इथं बघू शकता बाह्ययंत्रणाद्वारे घेण्यात आले. गटमध्ये शिपाई, झेरॉक्स ऑपरेटर, बांधणीकार, सफाईवाला, रेकॉर्ड कीपरसाठी पहिले 3 पदं, तर त्यांनी 4 पदं केलेली मित्रांनो. याच्यामध्ये पण सुधारून. ओके, एक पद इथं पण भरण्यात येईल. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली मित्रांनो मी. आता सगळ्यांना अभ्यासाला लागून जायचं आपल्या आपल्या नियमित पदांसाठी तर अभ्यास लागला आहे. बाह्ययंत्रणाद्वारे कशा पद्धतीने भरता ते आपण पुढे पण बघणार आहोत मित्रांनो. ओके, आता त्यांनी फक्त GR पास केलेला आहे मित्रांनो. एकूण इथं तुम्ही टोटल कधी केली यांची 821 पदं आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी आणि सगळ्या विभागांसाठी भरती मित्रांनो. न्यायालयांसाठी 13 न्यायालयांसाठी भरती त्यांनी 13 सरकारी वकील कार्यालयांसाठी. ओके, बघू शकता 13 विभागांसाठी त्यांनी वेगळे वेगळे पद काढलेली मित्रांनो. ओके, व्हिडिओ खूप मोठा होता मित्रांनो, पण तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली सॅलरी सोबत वॅकन्सी किती असणार आहे संपूर्ण माहिती दिलेली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता त्यांचे आता काही अभ्यासक्रम काय असणार आहे, कशा पद्धतीने त्यांची निवड प्रक्रिया असणार आहे ते पण आपण आता बघणार आहोत मित्रांनो. ओके, तर असे आता खूप सारे GR वगैरे यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. 25 तारखेपासून आजची 27 तारीख मित्रांनो. आपण रोज डेली बेसिसवर नवीन नवीन GR इथं बघतोय मित्रांनो आता. तर तुम्हाला काही याच्याबद्दल काही शंका वगैरे असतील तर तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.
आणि व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त मित्रपरिवारांना. तर खूप सारे अपॉर्च्युनिटी आलेले आहेत मित्रांनो. ओके. आता असेच आपल्याला नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी नवीन नवीन आपण आता GRs वगैरे डेली बेसिसवर बघणार आहोत मित्रांनो. ओके. असेच व्हिडिओसाठी आता चॅनल बनवून राहायचे आणि जास्तीत जास्त मित्रांना माहिती शेअर करायची. आणि पीडीएफची फाईल आहे मित्रांनो, तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवरून मिळून जाईल मित्रांनो. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो काही डाऊट वगैरे असेल तर मला तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज पण करू शकता मित्रांनो डेली बेसिसवर. आणि डेली आपल्या चॅनलला नवीन नवीन GRs येतात मित्रांनो. डेली बेसिसवर आपण नवीन GR चेक करत असतो मित्रांनो. आता 1.5 महिन्यापासून तर काही GR वगैरे नव्हते, आता यायला लागलेत. आपण आता नवीन नवीन GR बघणार आहोत मित्रांनो. आता सत्ता वगैरे स्थापन झाली मित्रांनो 29 किंवा 1 तारखेच्या नंतर पुढच्या महिन्यामध्ये खूप सारे GRs वगैरे खूप सारे जॉब अपॉर्च्युनिटी